गोपीचंद पडळकरमुळं इथं जाती जातीमध्ये भांडणं लावावं लागले. त्याने एक पिक्चर काढलाय धुम्मस नावाचा. म्हणजे तो ऐकून या, तो नटसम्राट आहे. तो कसं भाषण करायचं, कलाकारच आहे ना. तो कलाकार असल्यामुळं समोरच्या लोकांना उल्लू बनवायचं काम हे गोपीचंद पडळकर करायला. त्याच्या मतदारसंघात का उभा राहत ना. एवढा जर कामाचा माणूस असेल, हजार हजार 2-2 एकराची MIDC आणत असेल, रस्ते करत असेल, देवळा देत असेल मदत, एवढा बहादर म्हणून तुझ्या मतदारसंघात काम कर ना. खानापूर आटपाडीमध्ये तू 2 वेळा पडला, चेपून 4 वेळा पडलाय. म्हणजे पडीक उमेदवार आमच्या लोकांनी घातलेले आहेत. म्हणजे तुमच्या पायाखालची वाळू घसरायला लागली एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला एवढी माणसं, एवढे मंत्री आणायची गरज काय? आम्ही एक तम्मनगुडा रवी कुणाच्याही मदतीशिवाय आम्ही जेवढे बसले ना, ह्यांच्या ताकदीनं आम्ही आमचा इलेक्शनचा प्रचार करायला लागले. तुम्हाला असं भीती वाटायला लागली की मिरजेच्या स्टँडवर पेपरला बातम्या आल्या होत्या तुमच्या, सगळ्याची दुकानं उद्ध्वस्त केला ब्रह्मानंद पडळकर. आणि लोकांच्या असे बाजारपेठेमध्ये स्टँडच्या बाजूला घरं होती, रातोरात JCB लावून घरं उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला तिथल्या खमक्या लोकांनी ज्यावेळेला दांडकं घेऊन मागं लागले, गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर पळून गेला.